ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषेचे कार्य. नमस्कार मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टी 2026 साठी तयारी करत आहोत आणि त्यामध्ये पेपर 1 व पेपर 2 साठी महत्त्वाचा एकतर प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडलेला विषय तो म्हणजे मराठी. आणि या मराठीमध्ये असलेला 15 गुणांसाठी हा पेडागॉजी म्हणजेच अध्यापनशास्त्र हा विषय म्हणूयात, हा खूपच आणि अत्यंत महत्त्वाचा आहे आणि स्कोर वाढवणारा आहे. त्यातला हा एक महत्त्वाचा घटक आम्ही घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी, तो म्हणजेच ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषेचे कार्य. तर मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, अध्यापनशास्त्रामधला हा आपला तिसरा टॉपिक आहे आजचा, मराठी अध्यापनशास्त्रातला, म्हणजेच मराठी पेडागॉजीचा. तर पेडागॉजी ही सी-टी-ई-टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जवळपास भाषामध्ये 15-15 गुणांसाठी ही पेडागॉजी आहे, ही आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यासाठी 15 मार्कामध्ये जास्तीत जास्त जे काही या अध्यापनशास्त्रामध्ये जेवढे टॉपिक आहेत, ते टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. आजचा आपला हा तिसरा टॉपिक आहे, तो म्हणजे ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषेचे कार्य. चला तर मग सुरुवात करूयात. तर मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर या व्हिडिओची PDF आपल्याला हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणावरून ही PDF आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे वेळ न लावता. पाहूयात मग आपला घटक ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषेचे कार्य. तर बघा, या ठिकाणी सी-टी-ईटीचा जो अभ्यासक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यातला हा टॉपिक यावर आधारित हे ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजेच उपयोजनात्मक प्रश्न असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यासाठी ही एक स्टडी नोट आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. हा सविस्तर पाठ या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. चला तर मग जाऊयात पुढे आणि पाहूयात मग तो आहे ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषिक कार्य. तर बघू, याला इंग्रजीत असं म्हणता येईल, रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग अँड फंक्शन ऑफ लँग्वेज. भाषा विकासाची सुरुवात ही श्रवण म्हणजेच लिसनिंगपासून होते आणि भाषण म्हणजे थोडक्यात स्पीकिंगद्वारे ती व्यक्त होते. ही दोन्ही प्राथमिक कौशल्य आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका आपण या ठिकाणी पाहूयात. तर त्यामध्ये ऐकणे सुरुवातीलाच पाहूयात. ऐकण्यालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो श्रवण आणि इंग्रजीत त्याला म्हणतात लिसनिंग. ती एक स्किल आहे लँग्वेजचं. बघा, श्रवण हे भाषेचे पहिले आणि पायाभूत कौशल्य आहे. हे एक ग्रहण कौशल्य आहे, म्हणजेच रिसेप्टिव्ह स्किल आहे. बघा, यामध्ये मग त्याचं महत्त्व काय-काय आहे ते या ठिकाणी समजून घेऊ. भाषेचा पाया. त्यामध्ये मग जोपर्यंत मूल भाषा ऐकत नाही, तोपर्यंत ते बोलू शकत नाही. याचा अर्थ मित्रांनो, लहानपणापासूनच जर एखादं बाळ हे म्हणजे कानानं बहिरं असेल, जन्मतःच बहिरं असेल, तर त्याला भाषा बोलता येत नाही. ते मूकही असतं. हे आपण लक्षात ठेवावं, कारण त्यानं भाषा ऐकलेलीच नसते, तर त्याला ती बोलताही येत नाही. म्हणून मग हा भाषेचा पाया आहे, असं आपल्याला हे सांगता येईल. कारण श्रवण हे खूप खूप आणि खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे शुद्ध उच्चार. शब्दांचे अचूक उच्चार, स्वराघात म्हणजे इंटोनेशन आणि गती समजण्यासाठी ऐकणे महत्त्वाचे आहे. शुद्ध उच्चार जर आपल्याला करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला भाषा ऐकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अर्थबोध. आता केवळ आवाज कानावर पडणे म्हणजे श्रवण नव्हे, तर तो आवाज समजून घेऊन त्याचा अर्थ लावणे म्हणजेच मेकिंग मीनिंग म्हणजे श्रवण असतं. जसं आपल्याला इंग्रजीत माहिती आहे, हिअरिंग आणि लिसनिंगमध्ये फरक आहे. लिसनिंग हे तितकं महत्त्वाचं आहे श्रवण. तर बघा, म्हणून मग अर्थ लावणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ऐकून घेऊन त्याचा अर्थ लावता आला पाहिजे किंवा लावला जातो. त्याला थोडक्यात श्रवण असं आपण म्हणूयात. त्यानंतर शब्दसंपत्ती वाढवणे. नवीन शब्द आणि वाक्यरचना ऐकूनच आत्मसात केल्या जातात.
म्हणजेच याचा अर्थ आपल्या शब्दसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत राहते. म्हणून आपल्याला सांगता येईल शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी देखील याचं महत्त्व आहे. तर हे आपण श्रवणाचे महत्त्व या ठिकाणी पाहिलेले आहेत. परत एकदा बघा भाषेचा पाया, शुद्ध उच्चार, अर्थबोध आणि त्यानंतर शब्दसंपत्ती वाढवणे. आता बोलण्याकडे जाऊयात म्हणजेच भाषण या स्पीकिंगकडे म्हणजेच या कौशल्याकडे जाऊयात. बोलणे हे दुसरे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे एक अभिव्यक्ती कौशल्य आहे. म्हणजेच याला प्रोडक्टिव्ह किंवा एक्सप्रेसिव्ह स्किल असं म्हणत असतात. आता याचं महत्त्व काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, या ठिकाणी भावभावनांची अभिव्यक्ती, मनातले विचार, आनंद, दुःख व्यक्त करण्यासाठी बोलणे आवश्यक आहे. त्यानंतर आत्मविश्वास. मुलाला जेव्हा स्वतःचे म्हणणे मांडता येते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर सामाजिकीकरण. समाजात मिसळण्यासाठी आणि इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलणे हे प्रमुख माध्यम आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल ज्ञानाची पडताळणी. मुलाला किती समजले हे त्याच्या बोलण्यावरून शिक्षकाला कळते. तर हे या ठिकाणी महत्त्व आहे ते म्हणजे भाषणाचे, म्हणजेच बोलण्याचे. म्हणजे परत एकदा पाहूयात. भावभावनांची अभिव्यक्ती म्हणजे आपल्या मनातले विचार, दुःख ह्या भावना व्यक्त होतात. आत्मविश्वास, मुलाला जेव्हा स्वतःचं म्हणणं मांडता येतं, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. सामाजिकीकरण, समाजात मिसळण्यासाठी, इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलणं हे एक प्रमुख माध्यम आहे आणि ज्ञानाची पडताळणी म्हणजे त्या लेकराला, त्या मुलाला किती समजले आहे, हे त्याच्या बोलण्यावरून शिक्षकाला कळत असते. तर अशा प्रकारे हे थोडक्यात महत्त्व आहे ते म्हणजे बोलण्याचं. आता त्यानंतर भाषेचे कार्य आपण या ठिकाणी पाहूयात. भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती विविध कार्य पार पाडते भाषा. प्रसिद्ध भाषातज्ञ त्यामध्ये मग एम.ए.के. हॅलिडे बघा यांनी मुलांच्या दृष्टीने भाषेची 7 प्रमुख कार्य सांगितलेली आहेत, जी सी-टी-ई-टीच्यासाठी महत्त्वाची आहेत. ती 7 प्रमुख कार्य आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, तर पहिलं कार्य आहे ते म्हणजे गरजा पूर्ण करण्यासाठी. मला पाणी हवे आहे. मग ही वस्तू मिळवण्यासाठी किंवा गरज पूर्ण करण्यासाठी भाषा ही महत्त्वाची आहे. त्यानंतर थोडक्यात नियंत्रण करण्यासाठी बघा, रेग्युलेटरी फंक्शन. असे करू नकोस, इकडे ये. म्हणजे इतरांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर संवाद साधण्यासाठी इंटरॅक्शनल फंक्शन म्हणजे तू माझा मित्र बनशील का? नाती जोडण्यासाठी. त्यानंतर स्वतःचे व्यक्तिमत्व मांडण्यासाठी पर्सनल फंक्शन. मला आंबा आवडतो. स्वतःची आवड-निवड सांगणे. त्यानंतर 5वा आहे ज्ञान मिळवण्यासाठी ह्युरिस्टिक फंक्शन. हे काय आहे? आकाश निळे का असते? प्रश्न विचारून जग समजून घेणं. 6वी आहे ते म्हणजे 6वं कार्य आहे कल्पना करण्यासाठी इमॅजिनेटिव्ह फंक्शन. गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे, खेळातील भूमिका करणे यासारखं. त्यानंतर 7वं कार्य आहे ते म्हणजे माहिती देण्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह फंक्शन. एखादी घटना किंवा माहिती सांगणे यासाठी थोडक्यात हे म्हणजे आपल्याला भाषेची खूप महत्त्व आहे. तर भाषेचे 7 प्रमुख कार्य या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. गरजा पूर्ण करण्यासाठी, 2 नियंत्रण करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, स्वतःचे व्यक्तिमत्व मांडण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, कल्पना करण्यासाठी, माहिती देण्यासाठी. त्यानंतर आपण आता पाहतोय ते म्हणजे मुले भाषेचा साधन म्हणून कसा वापर करतात, टूल म्हणून कसा वापर करतात. बघा, लँग्वेज ॲज अ टूल फॉर थिंकिंग अँड एक्सप्रेशन. हा मुद्दा लेव्ह वायगोत्स्की यांनी या मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांताशी जोडलेला आहे. म्हणजे कसा? तर मुले भाषेचा वापर केवळ इतरांशी बोलण्यासाठी करत नाहीत, तर स्वतःच्या विचारांना दिशा देण्यासाठी सुद्धा करतात. असं थोडक्यात लेव्ह वायगोत्स्की म्हणतात. त्यानंतर मग इथं बघा, विचार करण्यासाठी साधन म्हणजे हे टूल फॉर थिंकिंग हे एक साधन आहे. बघूयात मग खाजगी भाषण. म्हणजेच प्रायव्हेट स्पीच. लहान मुले खेळताना स्वतःशीच बडबडतात. आता मी ही लाल गाडी इथे ठेवतो, मग पूल बांधतो. म्हणजे वायगॉट्स्की काय सांगतात, ह्याला स्वतःशी बोलणे म्हणजे याला सेल्फ टॉकिंग टॉक म्हणतात. मुलांच्या विचारांना नियंत्रित करते. हे त्यांना सांगायचं आहे. त्यासोबतच भाषा आणि विचार एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.
शब्दांशिवाय आपण गुंतागुंतीचा विचार करू शकत नाही. म्हणून भाषा आणि विचार हे खूपच जोडलेलं आहेत. त्यानंतर समस्या निवारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. एखादे कोडे सोडवताना किंवा कठीण प्रश्न सोडवताना मुले भाषेचा आधार घेऊन विचार करतात. हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मत मांडण्यासाठी आता बघा मग या ठिकाणी भाषा हे एक हत्यार आहे, ज्याद्वारे मुले जगावर प्रभाव पाडतात. त्यासोबतच वादविवाद करणे, आपली बाजू मांडणे, सहमती किंवा असहमती दर्शवणे यासाठी देखील भाषेचा वापर करतात. तर अशा प्रकारे हे टूल म्हणून भाषेचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण पाहिले पहिलं टूल ते म्हणजेच विचार करण्यासाठी साधन आहे आणि भाषा हे एक मत मांडण्यासाठी साधन आहे. त्यानंतर आता शिक्षकाची भूमिका काय असायला हवी आणि वर्गातील उपक्रम कशा म्हणजेच काय आहेत? पेडागॉजिकल इम्प्लिकेशन्स आपण त्याला म्हणू. सी-टी-ई-टीमध्ये या भागावर प्रश्न येतात, की शिक्षकानं नेमकं काय करायला पाहिजे? तर मग या ठिकाणी बघूयात श्रीमंत भाषिक वातावरण. बघा लँग्वेज रिच एन्व्हायर्नमेंट. वर्गात भरपूर चित्रे, गोष्टींची पुस्तके आणि संवादाची संधी असावी. त्यानंतर संधी देणे. मुलांना त्यांचे अनुभव, गोष्टी सांगण्याची संधी द्यावी. त्यांच्या मातृभाषेचा स्वीकार करावा. त्यानंतर पुढे आहे मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजेच ओपन एंडेड क्वेशन्स जे आहेत, त्याची उत्तरे हो किंवा नाहीमध्ये नाहीत असे प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, जर तुला पंख असते तर तू काय केले असते? यामुळे कल्पनाशक्ती आणि भाषेचा वापर वाढतो. सोबतच रोल प्ले, विविध भूमिका करायला लावल्याने मुले संदर्भानुसार भाषा वापरायला शिकतात. सोबतच चुकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मुलांनी बोलताना चुका केल्यास लगेच टोकू नये, तर नैसर्गिकरित्या सुधारण्याची संधी द्यावी. चुका हा शिकण्याचा भाग आहे, हे आपण त्यांना म्हणजे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर आता आपण सी-टी-ई-टीसाठी काही किल्ली मुद्दे आहेत, म्हणजे की पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. तर बघा, श्रवण आणि वाचन ही ग्रहण कौशल्ये म्हणजेच रिसेप्टिव्ह स्किल्स आहेत. तर भाषण आणि लेखन ही अभिव्यक्ती कौशल्ये आहेत, म्हणजेच प्रोडक्टिव्ह स्किल्स आहेत. वायगोत्स्कीच्या मते भाषा आणि विचार सुरुवातीला वेगळे असतात, पण नंतर एकत्र येतात. भाषा विचारांना घडवते. मुले ही कोरीपाटी म्हणजे ब्लँक स्लेट नसतात, तर ते शाळेत येताना त्यांच्या भाषेची भांडवल घेऊन येत असतात. सोबतच भाषा शिकणे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे, ही निष्क्रिय प्रक्रिया नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण हा टॉपिक तिसरा घटक पाहिलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी जो सी-टी-ई-टीसाठी महत्त्वाचा आहे, पेडागॉजीवरती ऐकणे आणि बोलणे यांची भूमिका व भाषेचे कार्य हा खूप महत्त्वाचा. याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात. तर आपण या ठिकाणी थांबूयात. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर याची पी-डी-एफ या नोट्सची पी-डी-एफ आपल्याला हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद. उद्या घेऊन येऊयात पुढचा धडा, पुढचा टॉपिक नंबर 4चा. थांबूयात या ठिकाणी. थँक सो मच.